हे काम अनुभवी लोक करत आहेत. कुणीही तसे करण्याचा प्रयत्न करू नये. लहान धरणाचा आपला भाग आहे आणि या ठिकाणी जे काढून ठेवलेत ही बाहेर दारे दरवाजे आहेत धरणाचे आणि इथे बघा दरवाजे फिटिंगचं काम चालू आहे. एक व्यक्ती डायरेक्ट आत उतरला आहे आणि त्याला तार आहेत त्या तारला धरत तो दार फिटिंग करायचं काम करला आहे आणि तेच दार वर दोघांनी आवळून धरलं आहे जेणेकरून ते पडाय नको, कारण की एक हुक अडकवला आहे त्याला. आता हे हुक नंतर सोडतील. किती रिस्की काम आहे बघा मित्रांनो. पाणी नदीचं या साईडनं पूर्णपणे असं चाललंय वाहत. पाण्याला किती प्रेशर असेल आणि पुन्हा तुम्हाला मी वळून दाखवते की त्या साईडनं देखील पाणी किती उफाळून असं वर पडतंय. हे पहा असं अथांग पात्र आहे आणि या साईडनं तुम्ही पाहिलं तर पाणी असं नदीच्या बाहेर उफाळून पडते, म्हणजे दारातून खाली पडते. आणि पावसाळ्याच्या वेळेला ती दारं काढावं लागतात. जर ती दारं राहिली ही दारं धरणाला तर पाणी वाढलेलं असतं आणि पाण्याचा दट्ट्या लागून पुराचा धरण देखील पूर्ण वाहून जाऊ शकतं. म्हणून ही दारं पावसाळ्याच्या आधी काढून घेऊन गेलेली असतात आणि आता पावसाळा संपला आहे तर आता पुन्हा हे बसवायचं काम चालू आहे. हे पहा धरणाचा पुढका भाग आहे, त्याला हे 2 खाचा आहेत, त्या स्लॉटमध्ये दारं बसवावं लागतात. 2 दारं बसवतात, एका दारानं प्रेशर राहत नाही, त्यामुळे 2 दारं, एक पुढं आणि मागं. आणि हे वजन देऊन मुलगा खाली दाबाला त्या दारासाठी, कारण की त्या खाचीमध्ये कधी चगाळा अडकला असतो, कधी कचरा अडकला असतो, त्यामुळे ते पाणी आत जात नाही, दार ढकलाय दमवते. म्हणून हा मुलगा डायरेक्ट धरणाच्या मध्ये उभारला आहे आणि तो ढकलाला आहे. पावसाळा संपल्यामुळे बसवायला आहे का आता दारं बसवायला हवे. हां पाणी वाढले काढून येत आहे का हो, कारण पुलाला दट्ट्या बसतो म्हणून प्रत्येकाला 2-2 आहेत काय? नाही जेवढं पाणी असणार तेवढं बरोबर वर येईल तसं. मग बसवाय ग्रामपंचायत पैसे देते काय? पाटबंधारे दार बसवाय, एक दार बसवाय असं असते काय? असं नाही का? ठरलेलं काम असेल ते. म्हणजे महिन्याला पगार का वर्षाला पगार असं म्हणतो. आम्ही कामाला बसवायला काढायला काय तुम्हाला त्यांनी नगावर देत असते. एक 2,000 रुपये 10,000 बसवायचे ना टायमिंगवर. हां दिवसाला किती पगार? 500. त्यांना माहिती आहे ना 500-700 रुपये तेवढं पाहिजे ना. या दारात कचरा अडकून बसला आहे, पण याच्यापेक्षा देखील पुढल्या दारात कचरा आहे. आणि अचानक मागे एक आवाज झाला. आता तुम्हाला दाखवतो दारे कशी बसवतात. दार बसवण्यासाठी उचललंय आणि इकडे बघा गळ टाकत आहे एक आजोबा मासे पकडण्यासाठी कुटुंबासाठी. आणि एकाला बहुतेक मासा घावला वाटतं इथं. का लागलं नाही? मला वाटलं मासा लागला म्हणून. झाड आणून पडले कुठं तर मोठं झाड पडले की दारानं पलीकडे कसं खायला झाड वरणाला असणार आहे, वरनं येऊन अडकले. पाण्याला किती प्रेशर असतं मित्रांनो. हायड्रो पॉवर कशाला म्हणतात. झाड डायरेक्ट वरनं येऊन मुळासकट उचलून ह्या साईडला हे झालंय. त्यामुळं वारा पाणी आणि अग्नीशी कधी मित्रांनो मस्ती करू नये, हे मात्र नक्की. पाण्यात खूप ताकद असते. कचरा काढले. हा पूल इंग्रजांच्या काळातला आहे आणि त्यानंतर दुरुस्तीसाठी इथे दुरुस्त केला आहे. आपण त्याचं तोंड हे उडून गेले, कारण की एवढं प्रेशरने त्यावर झाड आदळलं असणार नक्की, त्यामुळे ते तुटा लागले. आणि या साईडला बघा आता दार बसवा लागलेत. हे पहा कसं बसवतात. सुरुवातीला उभं करतात त्या रॉडनेच, खाचीमध्ये सरकवतात आणि खाचीमधून खाली खाली सोडतात. आणि मध्ये अडकलं हो का तर पुन्हा आणि ढकलून त्याला बसवतात. हे निळ्या ड्रेसचे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि हे कामगार आहेत. खरं म्हणजे जीव घेणार रिस्की काम आहे. या रिस्की कामासाठी 500-600 रुपये म्हणजे खूप कमी रक्कम आहे, जास्त असली पाहिजे असं मला तर वाटतं मित्रांनो. किती धोक्याचं काम आहे. इथून पडले की डायरेक्ट खाली, आणि पोहा येत असताना देखील उपयोग होणार नाही, कारण की इथून पडले की पाण्याला प्रेशर येत काय, खाली दगडा असतात, दगडावर आपटलं जाते. आणि हा मुलगा बघा मित्रांनो तारा धरून कसं कोपऱ्यात उभारलाय. अचानक समजा मगर आली किंवा कशाने हमला केला तर तो काहीच करू शकत नाही. आणि कचरा जो काढायला तो कचरा इकडून चाललाय आता, तर ते दारात ते कचरा काढून स्वच्छ करायचा. आणि दुसरे एक दार आहे, हे पहा एकावर एक असं 2 बसलेले असतात आणि दुसऱ्या एका दारात किती कचरा साठलाय बघा. याच्यातला कचरा काय विचारू नका, हे कशाने काढूच शकत नाही आपण. मोठा JCB सांगायला लागून राहिला, कारण की याच्या कचऱ्यातनं आतून देखील पाण्याने रस्ता काढलाय बघा. पाणी कशात नाही रस्ता काढते. आपण माणसांनी देखील पाण्यासारखं असलं पाहिजे. किती बी अडचणीत असा रस्ता काढूनच पुढे जायचं. हे बघा हे दाबाला आहे वरून. आणि हे बघा दार
मध्ये अडकून बसले तिथं, खालनं पाणी चाललंय पण ही जाम झाल्यामुळे निघन झालेत. हे आता नंतर त्यांनी काढतील कसं उकडून तोडून JCB किंवा कसं काढतीलच, पण काढण्याशिवाय पर्याय नाही. ते कारण पुलाला दट्ट्या लागतोय, पुराचं पाणी पूर्ण सगळ्या पुलावरून जाते. आणि आता जाताना मित्रांनो मला असं दिसलं इथं, अरे हे काय, एक मुलगा आणि मुलगी मित्रांनो. मुलग्याला चेहऱ्यावर घाव चेवण होते, मुलगी मागं घालून बसली आहे बघा. आणि हे मुलगी सांगलीतनं आलेले आहेत. मुलं काय बघायचं त्या मुलीकडे बघा, काय त्या मुलाला काय बघितलं, त्या घाव आहेत, मावा खायला आणि काय काय व्यसन आहेत त्याला, काय आता विचार बघा. पोहोचला निव्वळ छपरी पोरगा आहे, निव्वळ छपरी. केस काय कापल्या, कानात बाली काय घातल्या, मावा खायले आणि काय करले. आणि मुलींच्या अकरा तर घाण ठेवल्या झाल्या. कुठल्याही मुलाबरोबर कसंही चाललं. अवघड आहे. मुलीवर आई वडील लक्ष ठेवत चला.